नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. चॅप्टर नंबर 4 थर्मोडायनॅमिक्स. याच्या अगोदर आपण चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन पूर्ण केलेलं आहे. तर थर्मोडायनॅमिक चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन, इयत्ता 11वी मध्ये आपण थर्मल प्रॉपर्टीज या चॅप्टरमध्ये की हीट एक्सचेंज किंवा याच्या अगोदर चॅप्टरमध्ये सुद्धा शिकलो आपण की हीट एक्सचेंज होते किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट. 3 प्रकार आहेत त्याचे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट. तर थर्मोडायनॅमिक्स मध्ये प्रामुख्याने 2 गोष्टीचा विचार होतो की हीट, पहिली गोष्ट आहे हीट, त्या बॉडीची किंवा त्या सिस्टीमची हीट आणि त्या बॉडीचं टेम्परेचर. आणि ही हीटचं कन्झर्वेशन होतं आहे का, किंवा हे 2 हीट आणि टेम्परेचर एकामेकीमध्ये इंटर कन्व्हर्जन होतं आहे का, हाच भाग आपल्या या चॅप्टरमध्ये शिकायचा. किंवा वर्क कन्सेप्ट काय आहे, वर्क डन, आपण म्हणतो वर्क डन इज कन्व्हर्टेड इनटू हीट. मग ह्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण पाहूया की डेफिनेशन, की व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनॅमिक्स. आता मी म्हटल्याप्रमाणे थर्मोडायनॅमिक्समध्ये 2 गोष्टीचा विचार होतो. एक म्हणजे हीट आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेम्परेचर. It is that is thermodynamics is a branch of physics. ही फिजिक्सची एक शाखा आहे, ब्रँच ऑफ फिजिक्स, that deals with the concept of concepts of number 1 heat and temperature. The concept of heat and temperature and the inter conversion of heat and other forms of energy. या चॅप्टरमध्ये किंवा thermodynamics is a branch of physics that deals with the concept of study of heat and temperature, and also the interconversion of heat and energy, heat and work, heat and other forms of energy. This is called thermodynamics. थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपल्याला टेम्परेचरच्या संदर्भात, उष्णताच्या संदर्भात आणि वर्क डन ह्या गोष्टींचा
याच्यामध्ये समावेश होतो का, किंवा ह्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ज्या शाखेमध्ये शास्त्राच्या किंवा फिजिक्सच्या ज्या भागामध्ये उष्णता, टेम्परेचर किंवा वर्क ह्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, किंवा त्यांच्यामध्ये एकामेकांमध्ये जे कन्व्हर्जन होतात त्यांचा अभ्यास केला जातो, त्या शाखेला आपण थर्मोडायनॅमिक्स असं म्हणतो किंवा म्हटलं जातं. ऑल्सो वी स्टडी द वर्क अँड वी नोटिस दॅट, वी ऑब्झर्व दॅट द वर्क इज कन्वर्टेड इंटू हीट. वर्क is converted into heat. आपण याची दोन साधे उदाहरणं घ्या, आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. समजा आपण एक उदाहरण घेतलं की टू व्हीलर गाडी आहे, फोर व्हीलर गाडी आहे की ज्या गाडीला इंजिन आहे. अशी गाडी जर ड्रायव्हरने चालवायला सुरुवात केली किंवा आपण चालवली आणि एक 5-10 मिनटं झालं तर हळूहळू त्या गाडीचं इंजिन गरम व्हायला सुरुवात होते. मग काय काम होतं, आपली गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, म्हणजे हे झालं वर्क डन. आणि ती गाडी वॉर्म होते, म्हणजे इंजिन थोडं गरम होतं, म्हणजेच काय झालं, द वर्क इज कन्वर्टेड इनटू हीट. दुसरं उदाहरण बघा, आपण स्वतः जर एक्झरसाइज करत असतो किंवा आपल्याला कुठं घाई असेल, पळत आपण गेलो, फास्ट चालत गेलो किंवा आपण व्यायाम करत असू तर आपली बॉडी मसल्स गरम व्हायला सुरुवात होते, म्हणजे बॉडी आपली वॉर्म होते. मग काम काय होते, आपण एक्झरसाइज करतो हे काम झालं आणि त्याचं रूपांतर काय होतं, मग वॉर्म किंवा हीटमध्ये होतं. म्हणजे हा कन्सेप्ट आहे की हेच दोन उदाहरणावर आपल्या लक्षात येतं की वर्क और वर्क डन इज कन्वर्टेड इनटू हीट. ऑल्सो in thermodynamics, mostly the conversion of work into heat or energy. Thermodynamics मध्ये सर्वात जवळजवळ 90% भाग किंवा 99% भाग हा this work is converted into heat or energy. हे ऊर्जेचं रूपांतर उष्णतेमध्ये किंवा एनर्जीमध्ये, ऊर्जेमध्ये होणं हाच भाग किंवा याच्यावरच जास्त भर दिलेला आहे या थर्मोडायनॅमिक्समध्ये. व्हेन किंवा आपण आणखी भरपूर आपल्याकडे उदाहरणं आहेत की व्हेन हॉट बॉडी अँड कूल्ड बॉडी किंवा कोल्ड बॉडी आर कॉन्टॅक्ट विथ इच अदर. समजा आपण गार पाण्यामध्ये गरम पाणी ओतलं, म्हणजे काय झालं, इथं हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडीचं कॉन्टॅक्ट झालं तर काय होतं, आफ्टर सम टाइम the temperature of that system is constant or same. म्हणजे एक बॉडी उष्ण आहे, दुसरी थोडी थंड आहे, त्या दोन बॉडी आपण जर एकत्र केल्या, गरम पाणी आणि थंड पाणी, आणि जरा वेळाने पाहिलं तर मिक्स केलेलं जे पाणी आहे, जे सिस्टीम आहे, त्याचं टेम्परेचर सेम होतं आफ्टर सम टाइम. म्हणजे दॅट इज देर इज कन्व्हर्जन ऑफ हीट. काहीतरी काय आहे, एक असा फॅक्टर आहे की तो कन्वर्ट होतो. तर ह्या उदाहरणामध्ये काय होतं की हॉट बॉडी जी आहे ती उष्णता देते आणि कोल्ड बॉडी ती उष्णता घेते, आणि एका ठराविक वेळेनंतर त्या मधलं हीटचं कन्व्हर्जन थांबतं आणि दोन्हीचं टेम्परेचर सेम होतं. इन 1798 1798 साली द ब्रिटिश सायंटिस्ट थॉमसन observed that the work done by the system is converted into heat. म्हणजे सुरुवातीला त्या थॉमसन शास्त्रज्ञाने 1758 साली 1-2 प्रयोग केले. प्रयोगानंतर त्या लक्षात आलं की हे जे वर्क डन आहे, वर्क इज कन्वर्टेड इनटू हीट. म्हणजे थोडक्यात ह्या थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपल्याला 2-3 गोष्टीचा विचार येतो, वर्क, हीट आणि एनर्जी आणि त्यांचं कन्व्हर्जन.
पुढील भाग पाहू आपण सोपा, की थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय आहे. की व्हॉट इज मीन बाय थर्मल. थर्मल इक्विलिब्रियम. आताच आपण एक उदाहरण घेतलं पहा, की हॉट बॉडी आणि कूल बॉडी कॉन्टॅक्टमध्ये आले, किंवा गरम पाणी आणि उष्ण पाणी कॉन्टॅक्टमध्ये आलं, तर जरा वेळाने आफ्टर सम टाईम त्या दोघांचं टेम्परेचर सारखं होतं. किंवा एखादा बर्फाचा तुकडा, द पीस ऑफ आईस इज ड्रॉप इनटू वॉटर ॲट रूम टेम्परेचर. समजा पाणी आहे आणि पाण्यामध्ये जर आपण एखादा बर्फाचा खडा टाकला, तर जरा वेळाने काय आपल्याला दिसतं, की तो बर्फाचा जो खडा आहे, दिस आईस इज मेल्ट. तो बर्फाचा खडा त्या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला जातो. ह्या सिस्टीममध्ये काय झालं, की जो बर्फ आहे आणि वॉटर आहे, तर वॉटरचं टेम्परेचर जास्त आहे, मग काय होईल, या ठिकाणी बर्फ वॉटर करून काय उष्णता शोषून घेईल आणि जरा वेळाने या दोघांचं टेम्परेचर सारखं होईल. म्हणजे थर्मल हा शब्द कोणामुळे आला आहे, टेम्परेचरमुळं. आपण 11वीला शिकलोय पहा, की द मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, द प्रोसेस ऑफ मेजरमेंट ऑफ टेम्परेचर इज कॉल्ड थर्मोमेट्री. थर्मो म्हणजे टेम्परेचर, म्हणजे थर्मामीटर शब्द आला म्हणून आपण थर्मामीटर हे डिव्हाइस आहे की ते टेम्परेचर मेजर करण्यासाठी वापरतो. म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम आपल्याला पाहायचं आहे. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे की जे दोन सिस्टीम असणार आहे, ए सिस्टीम आणि बी सिस्टीम, आणि ज्या वेळेस या दोन्ही सिस्टीमचं टेम्परेचर सारखं असेल, तर त्या प्रकाराला आपण म्हणू शकतो थर्मल इक्विलिब्रियम. मग आपल्याकडे दोन सिस्टीम, एक हॉट वॉटर आहे, एक कोल्ड वॉटर आहे, दोघांचं टेम्परेचर वेगळं आहे. पण जर हे दोन्ही एकत्र केलं आणि काही वेळाने आपण ऑब्झर्व केलं, तर हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर एकत्र झाल्यामुळे त्यांचं टेम्परेचर सारखं असतं. त्या दोन्ही, किंवा एखादा बर्फाचा तुकडा आपण भांड्यामध्ये ठेवला घरामध्ये रूम टेम्परेचरला, तरी तो काही वेळाने उतळला जातो. किंवा चहाचा कप, चहा हॉट बॉडी आपण घेतला चहा, आणि तो आपण 5-10 मिनिटं टेबलवर ठेवला, तर आपण पाहतो जरा वेळानं की तो थंड झालेला असतो. आणि आणखी काही वेळानं आपल्या घरामध्ये टेम्परेचर आणि चहाचं टेम्परेचर सारखं झालेलं असतं. म्हणजे दोन सिस्टीमचं टेम्परेचर सारखं होणं, दॅट इज कॉल्ड थर्मल इक्विलिब्रियम. लेट मी डिफाइन दिस. Definition of thermal equilibrium: when two objects or two systems, are at same temperature, सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सेम टेम्परेचर. two bodies, two objects are at same temperature, they are in thermal इक्विलिब्रियम. तर त्या दोन सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे त्या दोन्ही सिस्टीमचं, दोन बॉडीचं किंवा दोन ऑब्जेक्टचं टेम्परेचर सारखं पाहिजे, सेम पाहिजे, तर आपण त्या सिस्टीमला ती सिस्टीम थर्मली इक्विलिब्रियम म्हणजे समान किंवा कॉन्स्टंट आहे आपण असं म्हणतो.
आणि ह्याच्याच आधारे आपल्याला एक लॉ पाहायचा आहे बघा. थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला 2-3 लॉचा अभ्यास आहे. त्यापैकी पहिला लॉ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असं हे नाव देण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. ज्यावेळेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डिफाईन केले गेले, यांचा स्टडी केला गेला, ह्यांच्यानंतर हा लॉ डिफाईन झाला, म्हणून त्याला झिरोपासून म्हणजे झिरोथ लॉ किंवा बेसिक लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असं म्हणतात. मग झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा थर्मल इक्विलिब्रियम कन्सेप्टशी निगडीत आहे. थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आपण शिकलो की 2 सिस्टीम असतील, त्या दोन्ही सिस्टीमचं टेम्परेचर सारखं असतं, तर त्या 2 सिस्टीमला आपण त्या सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम आहेत असं आपण म्हणतो. पण तोच भाग इथं आहे की एक सिस्टीम असेल, समजा आपण विचारात घेतलं A&C ही 2 सिस्टीम आहे, ह्यांचं टेम्परेचर सेम आहे. टेम्परेचर सेम म्हणजे हे काय आहे, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. आणि A and B हे सुद्धा सेम टेम्परेचर आहे, म्हणजे A आणि C चं टेम्परेचर सारखं आहे, त्यानंतर A आणि B चं टेम्परेचर सारखं आहे, तर B आणि C चं सुद्धा टेम्परेचर सारखं असतं. दिस इज कॉल्ड द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. खूप सोपा लॉ आहे पहा की A आणि C हे 2 सिस्टीम आहेत, जर या दोघांचं टेम्परेचर सारखं आहे, पैकी परत A आणि B ह्या 2 सिस्टीम आहेत, त्यांचं टेम्परेचर सारखं आहे, तर ह्या B आणि C यांचं सुद्धा टेम्परेचर सारखं असतं. ह्यालाच म्हणतात झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आपण स्टेटमेंट बघूया त्याचा. स्टेटमेंट ऑफ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. If two systems are in thermal equilibrium, if two systems or two bodies are in thermal equilibrium with a third system, they are also in thermal equilibrium. They are also in thermal equilibrium with each other. This is the statement of zeroth law of thermodynamics. If two bodies, two systems or two objects are in same equilibrium or thermal equilibrium with the third system, then they are also in thermal equilibrium with each other. Suppose we consider, suppose this is the first system. In this system, this arrow indicate that double line arrow. वहाँ arrow का indicate करता the A and C is thermally equilibrium, and another system A, B, suppose C. In this system, the A and B in thermal equilibrium. Then the third system, that is
A, B, C are in thermal equilibrium. This is called the zeroth law of thermodynamics. If two systems are in thermal equilibrium with the third system, they are also in thermal equilibrium with each other. This is called the zeroth law of thermodynamics.